सर्व रेशन कार्ड धारकांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता 5 वस्तू सर्वांना इथं मिळणार आहे मोफत 1 जानेवारीपासून, जे की या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे. सर्व रेशन कार्ड धारकांसाठी गुड न्यूज आहे. तांदूळ आणि गहूसोबत तुम्हाला 5 वस्तू आता मिळणार आहे. कोणत्या 5 वस्तू आहेत व कोणाला इथं मिळणार आहे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तर 1 जानेवारीपासून तांदूळ गव्हासोबत जे काही 5 वस्तू तुम्हाला अगदी मोफत इथं मिळणार आहे. काय मिळणार आहे? 5 वस्तू अगदी मोफत तुम्हाला इथं मिळणार आहे. तर सर्व रेशन कार्ड धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. तर यामध्ये गहू तांदूळासोबत अगदी 5 वस्तू तुम्हाला मिळणार आहे. तर सर्व रेशन कार्ड धारक यासाठी पात्र राहतील. तर यासाठी जे काही 1 जानेवारीपासून मोफत वस्तू आणि राशन देखील तुम्हाला मिळणार आहे. तर आता यामध्ये जे की गहू आणि तांदूळ काय आहे, यामध्ये गहू आणि तांदूळ हे नेहमीप्रमाणेच जे काही मिळत असतात. तर आता जे की तुम्हाला यामध्ये मिळणार आहे अत्यंत 5 वस्तू. तर यामध्ये जे की अंत्योदय कार्ड असेल तुमच्याकडे किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल, तर असे सर्व रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे. तर पात्र असलेल्यांना आणि ज्यांची KYC पूर्ण आहे, काय आहे KYC, तर मागच्या वेळेस जे की राशनची जे काही KYC करायची होती, तर राशनची KYC केल्याच्या नंतर तुम्हाला हे जे वस्तू आहेत ती इथे मिळणार आहे, जे की 5 वस्तू आहे. तर आता यामध्ये 5 वस्तू कोणकोणत्या आहेत? तर आता 1 जानेवारीपासून जे की तुम्हाला 5 वस्तू इथं मिळणार आहे. तर आता 1 जानेवारीपासून जे की मोफत राशन कार्ड, जे की ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल तर अशांना हे 5 वस्तू वितरित करण्यात येणार आहे. तर याची यादी कशा पद्धतीने चेक करायचं की यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही, तुमच्या जिल्ह्यांमध्ये ही जी योजना तर सुरू आहे की नाही. सर्वप्रथम यामध्ये तुम्हाला कोणाला लाभ मिळणार नाही हे आपण इथं जाणून घेऊया थोडक्यामध्ये. तर यामध्ये ज्यांचे आधारला मोबाईल नंबर लिंक नाही, आधार कार्ड लिंक नाही, तर अशांना KYC अपूर्ण असलेले, त्यानंतर बनावट डुप्लिकेट, काय आहे यामध्ये बनावट किंवा डुप्लिकेट जे काही इथं कागदपत्र असतील तर अशांना या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही आहे. तर इथं तुम्ही चेक करून घ्या की तुमची KYC अपूर्ण आहे का, आधार लिंक वगैरे आहे की नाही. त्यानंतर यासोबत लागणारे जे काही आवश्यक कागदपत्रे आहे, तर यामध्ये तुमच्याकडे रेशन कार्ड, आधार कार्ड, जे काही बायोमेट्रिक म्हणजे थंबच्याद्वारे तुम्ही तुमचे KYC करू शकता. त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबर असणे देखील आवश्यक आहे. तर आता मिळणाऱ्या 5 वस्तू कोणकोणत्या आहेत ते आपण इथं जाणून घेऊया. तर आता यामध्ये मिळणाऱ्या जे काही मोफत तुम्हाला 5 वस्तू आहे, तर त्यांची यादी तुम्ही इथं चेक करू शकता. जे की 5 वस्तू कोणकोणत्या मिळणार आहेत, तर पहिली जे यामध्ये साखर तुम्हाला मिळणार आहे. दुसरं जे खाद्यतेल, डाळ, रवा, साबण, चहा पावडरचं जे काही इथं तुम्हाला एकूण 5 वस्तू मिळणार आहे. किती मिळणार आहे? 5 वस्तू मिळणार आहे. तर सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता तर यामध्ये जे की तुम्हाला साखर असेल, खाद्यतेल असेल, डाळ असेल, रवा असेल, साबण असेल, त्यानंतर इथं चहा पुडा, जे काही एकूण 5 वस्तू तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. साखर, तेल, डाळ, रवा, तर हे जे 5 वस्तू आहे ते अगदी तुम्हाला मोफत इथं देण्यात येणार आहे. सर्व रेशन कार्ड धारकांसाठी ज्यांच्याकडे पिवळे केशरी रेशन कार्ड असेल तर अशांसाठी ही योजना आहे. आता सदर ही योजना कोणाला मिळणार आहे व कोणत्या जिल्ह्यात अर्ज इथं सुरू होणार आहे, तर यामध्ये 1 जानेवारीपासून जे की वितरित करण्यात येणार आहे. तर यासाठी पहिल्या आठवड्यामध्ये, दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये जे की जानेवारीमध्ये हे या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे. तर आता यासोबतच तुम्हाला तांदूळ 5 किलो प्रति व्यक्ती किती मिळणार आहे? तांदूळ 5 किलो प्रति व्यक्ती एक मिळणार आहे. गहूसुद्धा तुम्हाला प्रति व्यक्ती 5 किलो इथे मिळणार आहे. साखर तुम्हाला 1 किलो मिळणार आहे. 1 लिटर खाद्यतेल मिळणार आहे. डाळ 1 किलो, रवा 1 किलो, साबण जे काही तुम्हाला नग यामध्ये मिळणार आहे. तर आता हे जे काही संपूर्ण वस्तू आहे हे तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. तर हे जे काही वस्तू आहे त्यानंतर हे वस्तू झाल्याच्या नंतर तांदूळ 5, गहू 5, साखर 1, खाद्यतेल 1, डाळ, रवा, साबण, तर ह्या वस्तू तुम्हाला अगदी मोफत तुम्हाला राशन कार्ड धारकांना इथे देण्यात येत आहे. आता अर्ज सुरू झालेले, काय आहे अर्ज इथं सुरू झालेले. तर अर्ज यामध्ये कोणकोणते सुरू झालेले आहे? मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर आता हे जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये इथं अर्ज इथं सुरू झालेले आहे. त्यानंतर येते आपलं पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव. तर असे जिल्हे जे काही सर्व रेशनच्या खात्यामध्ये, सर्व रेशन कार्ड ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल तर अशांच्या खात्यामध्ये जे की आता रेशनवरती पैसेसुद्धा येत आहे. लगेच तुम्ही तपासा.
नांदेड, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, धाराशिव, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर. तर हे जे काही जिल्ह्यामध्ये आहे बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम. तर आता या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये जे की इथं पैसे खात्यामध्ये त्याचप्रमाणे इथं 5 वस्तू मोफत इथं दिल्या जाणार आहे. त्यानंतर येते आपलं नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली. तर या जिल्ह्यांमध्ये देखील अर्ज इथं सुरू झालेले आहे. तर आता संपूर्ण यामध्ये तुम्हाला जे काही वस्तू इथं मिळणार आहे तर त्यामध्ये गहू असेल, तांदूळ असेल, जे की 5 किलो तुम्हाला मिळणार आहे. तर इथं 5-5 किलो. त्यानंतर साखर जे की 1 किलो तुम्हाला मिळणार आहे. खाद्यतेल, डाळ, रवा हे एक तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. तर आता जे की या जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्यांमध्ये जर वाटप सुरू झालेलं नसेल तर याला टाईम लागणार आहे. घाबरण्याचं काय कारण नाही. सर्वांना या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे.